अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 1. हे निर्मला, आपल्या भक्तांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म व म्हातारपणरूपी मेघांची धूळधान करणाऱ्या हे वायुरूपी श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे अतिशय सामर्थ्यवान, सर्व अशुभ अमंगल गोष्टींचा नाश करणाऱ्या व वेदशास्त्ररूपी वृक्षाचे फळ असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे देवा, संपूर्ण विरक्त जनांच्या वत्सला, काळाच्या क्रीडेमध्ये न सापडणाऱ्या व अंशादी विभागापलीकडे असलेल्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे स्थिर असणाऱ्या साधकांचे चंचल चित्त पिऊन तुंदिल झालेल्या जगदुत्पत्तीरूपी अखंड क्रीडा करणाऱ्या देवा, तुमचा जय जयकार असो. हे निरुपाधिका महानंद कल्लोळाला स्फूर्ती देणाऱ्या कालत्रयरूपी सुद्धा पापांचा लवलेश नसलेल्या व जगत कारणभूता, तुमचा जय जयकार असो. हे स्वयंप्रकाशा, हे जगद्रूप मेघ धारण करणाऱ्या आकाशा, हे जगद उत्पत्तीच्या आरंभस्तंभा, हे भवतापनाशका, तुमचा जय जयकार असो. हे अत्यंत शुद्धा ज्ञानोदयरूपी अरण्यातील हत्ती, म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा, तसेच शमदमादिकांच्या योगाने कामव्यसनेचा नाश करणाऱ्या दयासागरा, तुमचा जय जयकार असो. हे देवा, एकरूपा कामरूपी सर्पाच्या गर्वाचा परिहार नाश करणाऱ्या, भाविक भक्तांच्या हृदय मंदिरातील दीपा तापनाशका, तुमचा जय जयकार असो. हे देवा, अद्वितीया परिपक्व झालेल्या वैराग्यवानाचेच काय ते फक्त प्रेम असलेल्या भक्ताधीना, भजन योग्य व मायातीता, तुमचा जय जयकार असो. हे श्री गुरुदेवा, कल्पनेला अगम्य असे फल देणाऱ्या कल्पवृक्षा व स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचे बी काढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. असे अनेक प्रकारांनी वेगवेगळ्या भाषालंकारांनी तुमच्या उद्देशाने किती व कसे स्तवन करावे, कारण तुम्ही निर्विशेष आहात. ज्या विशेषणांनी तुमचे विशेषत्व दाखवावे ते तर तुमचे स्पष्ट रूप नाहीच, याची मला जाणीव असल्यामुळे अशा प्रकारे तुमचे वर्णन करताना चित्तास संकोच वाटतो. समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही तोपर्यंतच त्याची प्रसिद्धी, की जोपर्यंत चंद्र उदयाला आला नाही. सोमकांतमणी आपल्या अंगातील स्वच्छ उदकाने चंद्राला अर्ध्य देतो असे नव्हे, तर चंद्रच त्याला तसे करावयास लावतो. वसंत ऋतू सुरू होताच वृक्षास एकदम कशी पालवी फुटते हे समजत नाही, तशी माझी वाणी अनावर झाली आहे. सूर्यविकासी व रवी किरण ह्यांचा संबंध घडताच तेथे प्रफुल्लतेविषयी कोणती लज्जा का असते, किंवा प्राण्याचा स्पर्श होताच मीठ जसे आपला मीठपणा हरवून जाते, त्याप्रमाणे त्या क्षणी मला तुमचे स्मरण होते. त्या क्षणी मला माझ्या मीपणाचा विसर पडतो व मग भोजनाने तृप्त झालेला जसा इच्छा नसतानाही ढेकरांचा ताबेदार होतो. हे श्री गुरु, तुम्ही माझी तशी स्थिती केली आहे. तुमच्या स्मरणाने माझा मीपणा पार हरपून जाऊन माझ्या वाणीला तुमच्या स्तुतीचेच वेड लागले आहे. किंवा एरवी आठवणीने म्हणजे देहभानावर असून मी जेव्हा तुमची स्तुती करीन तेव्हा तुम्ही व तुमचे गुण अशी निवड करणे संभवेल. पण तुम्ही तर सदैव एकरूप आहात.
तेव्हा हा गुण व हा गुण असा भेद कसा करावा? पहा की मोती फोडून पुन्हा जोडणे चांगले की अखंड ठेवणे चांगले? आणि तुम्हाला मायबाप म्हणावे तर तीही तुमची योग्य स्तुती होऊ शकत नाही, कारण त्यायोगे तुमच्या एकसरत्वाला लेकूरपणाच्या उपाधीचा विटाळ होतो. महाराज, सेवक या उपाधीच्या अपेक्षेने येणाऱ्या धनीपणाने आपले वर्णन करावे तर त्यात स्वारस्य काय? कारण तुमच्या स्वयंभू धनीपणापुढे हा उपाधियोग येणारा धनीपणा उष्टा म्हणजे हीनच होय. हे स्वामीन, तुझं आत्मस्वरूपाला सर्व व्यापक म्हणावे तरीही तुमच्या सर्वांतर्यामित्वाला बाहेर या उपाधीने भेदबुद्धीचा कमीपणा येतो. म्हणून तुमच्या स्तुतीजोगी जगतात एकही गोष्ट नाही हेच खरे. म्हणजे ती कारणारे मौन पत्करणे हाच आपल्या स्तुतीचा तुला अलंकार चढवणे योग्य आहे. तेव्हा काही न बोलणे हीच तुमची स्तुती होय. काही न करणे हीच खरी पूजा व आपले असे काहीही नसणे हीच तुमची जवळीक अथवा हेच तुमचे स्थान होय. वस्तुतः असे असले तरी एखादा भ्रमिष्ट वेडाच्या भरात जसे बडबडतो तशीच मी ही स्तुती चालविली आहे असे मानून हे गुरुमाऊली क्षमा करावी आणि माझ्या व्याख्यानाला गीतेचा हाच भाव होय अशी आपल्या पसंतीची मुद्रा करावी, म्हणजे ते सज्जन सभेमध्ये मान्य होईल. तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, असे पुन्हा पुन्हा म्हणू नको रे. अरे, लोखंडाचे सोने होण्यासाठी ते सारखे सारखे का परिसावर घासावे लागते? तेव्हा श्री ज्ञानेश्वरांनी नम्रपणे म्हटले, महाराज, हाच आपला प्रसाद होय, तरी आता माझ्या व्याख्यानाकडे लक्ष असू द्यावे. महाराज, गीतारूपी रत्नमंदिराचा हा 18वा अध्याय अर्थरूपी चिंतामणीचा बनविलेला कळस आहे. संपूर्ण गीतेचे दर्शन घडविणारा वाटाड्या आहे. लोकांची अशी समजूत असते की दुरून देवळाचा कळस दिसल्यावर देवळातील देवतेचे दर्शन घेतल्याचे श्रेय मिळते. गीतेलाही तोच न्याय लागू आहे. या 18व्या अध्यायाच्या चिंतनाने संपूर्ण गीताशास्त्राचे दर्शनाचे श्रेय लाभते. म्हणून याच कारणासाठी श्री व्यासांनी गीतारूपी प्रासादावर 18वा अध्याय हा कळस चढविला आहे असे मी म्हणतो. कळस चढवल्यावर मंदिराचे संपूर्ण काम संपले असे समजत नाहीत का? तसेच हा 18वा अध्याय गीता पूर्ण झाली असे दाखवितो. व्यासमहर्षी स्वभावताच कुशल शिल्पकार असल्याने वेदरूपी रत्नपर्वतावर उपनिषदार्थ रूप पठार भूमीवर त्यांनी खणायला प्रारंभ केला. तेव्हा धर्म, अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थ रूपी पुष्कळसा असा जो चाराचुरा निघाला त्याचा महाभारत रूपी तट गीता मंदिराभोवती केला. यात आत्मज्ञान रूपी अखंड दगड निघाला. तो कुशलतेने घडवून श्रीकृष्णार्जुन संवाद रूपी चांगला चिरा तयार केला. निवृत्तीरूपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पूर्णी पाया घालून त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षनक्षी मंदिराचा आकार साधला. अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना भूमी युद्ध करण्यापासून तो 15वा अध्याय संपेपर्यंत 15 अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले. पुढे 16वा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार आहे आणि जो 17वा अध्याय तो कळसाच्या बैठकीचा ओटा आहे. त्याच्याही वर 18वा अध्याय हाच सहजच उभारलेला कळस आहे आणि त्यावर गीतादिक शास्त्रामुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले आहेत. म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते भूमिकेचे थर असून ते सर्व काम पुरे झाल्याचे हा 18वा कलशाध्याय दाखवितो आहे. झालेले काम प्रमाणबद्ध म्हणजे बिनचूक आहे हे कळसावरून स्पष्ट दिसते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा सर्व गीताशास्त्राचे विवरण करतो. कारागीर श्री व्यासांनी याप्रमाणे मोक्ष साधन रूपी मंदिर रचून अनेक प्रकारे प्राण्यांचा उद्धार केला आहे. या मंदिराला कोणी गीतापाठ रूपी प्रदक्षिणा घालतात, तर कोणी या मंदिराच्या सावलीच्या श्रवण रूपाने आश्रय घेतात. कोणी अवधान रूप विडा पैसा देऊन मंदिराच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. त्या अधिकाराने आत्मज्ञानामुळे श्रीहरीचे दर्शन सत्वर होते. परंतु मोक्षप्रासादात सर्वांनाच सारखा प्रवेश आहे.
श्रीमंताच्या घरी भोजनास गेल्यावर तिथे खालच्या वरच्या सर्वांना जसे सारखे एकच पक्वान मिळते, त्याप्रमाणे गीताश्रवणाने, पठनाने व अर्थज्ञानाने सर्वांना शेवटी मोक्षच मिळतो. हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे व 18वा अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले. आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची कशी उभारणी झाली आहे ही संगती स्पष्टपणे लक्षात येईल अशी सांगतो. ओघांकडे पाहिले असता गंगा व यमुना यांचे पाणी वेगळे दिसले तरी पाणी या दृष्टीने त्यात भेद नाही. स्त्री व पुरुष हे 2 आकार न बिघडवता एक शरीर घडलेले जसे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसते, अथवा शुद्ध पक्षात प्रत्येक तिथीला चंद्राची कला वाढत आहे असे जरी दिसले तरी चंद्रबिंबाच्या ठिकाणी पौर्णिमेला तशा भिन्न कला दिसत नाहीत. एकाच श्लोकाचे 4 चरणांनी जसे भाग झाले आहेत असे वाटावे, तसेच एकाच गीतेचे अध्यायांच्या संख्येमुळे भाग पडले आहेत असे वाटते, परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाहीत. जसे माळेतील मण्यामध्ये एकच सूत्र असते, अनेक मोती मिळून एक सर होतो, परंतु त्याच्या शोभेचे, सौंदर्याचे रूप एकच असते. फुले व फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवास मोजण्यासाठी 1-2 अशी बोटे घालता येणार नाहीत. तसेच या गीतेतील श्लोकांचे व अध्यायांचे आहे. हे वेगवेगळे आहेत असे वाटते, पण यातील सिद्धांतसार एकच आहे. या गीतेमध्ये 700 श्लोक व 18 अध्याय आहेत, पण देवांनी जे सांगितले ते एकच तत्व सांगितले, दुसरे नाही. आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व याच धोरणाने या 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही ऐका. 17व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना, ब्रह्मज्ञानाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावी तितकी सर्व व्यर्थ होतात. हे देवांचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला व मनात म्हणाला, कर्मावर भर असलेल्यांना देवाची कमी प्रचिती लेखली आहे असे मला वाटते. तो बिचारा कर्मठ केवळ अज्ञानाने आंधळा. एवढा सर्वव्यापक ईश्वरही त्याला समजत नाही. एवढा प्रत्यक्ष पुढे असलेला ज्याला समजत नाही त्याला ब्रह्मनाम श्रद्धेचे महत्त्व कसे लक्षात यावे. चित्तातील रजोगुण व तमोगुण नाहीसे झाल्याशिवाय उत्पन्न होणारी श्रद्धा अगदीच कनिष्ठ दर्जाची असते. मग ती श्रद्धेच्या नावाला कशी प्राप्त होणार. शास्त्राला आलिंगन देणे, दोरीवर धावणे, नागिनी पाशी खेळणे हे जसे घातक आहे, तसे कर्माचे फळ असून ती कर्मे जन्ममरणास कारणीभूत आहेत. कर्माच्या अंगी असा दृष्ट धर्म आहे. कदाचित कर्म यथासांग घडले तर त्याला ज्ञानाची योग्यता येते. एरवी तेच कर्म नरक प्राप्तीला कारणीभूत ठरते. कर्मामध्ये नेहमीच अशा अनंत अडचणी आहेत. मग याच्या पुढे कर्माने मोक्ष मिळावा हे घडणार कसे. म्हणून अशा दरिद्री कर्माचा संपूर्ण त्याग करून निर्दोष असा जो कर्मसन्यास त्याचा स्वीकार करावा. ज्या संन्यास मार्गात कर्मबोधासारखा धोका नाही व ज्याने आत्मज्ञान प्राप्त होते, ते त्याग व संन्यास हे ज्ञानाचे आवाहन मंत्र अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र किंवा ज्ञानाला स्वाधीन करून घेणारे तंतूच आहेत. त्या संन्यास व त्याग या दोन्ही मार्गाचे अनुष्ठान करून जग मुक्त होते. तरी देवांना आता तेच दोन्ही स्पष्टपणे सांगावे, विचारावे. असा विचार करून अर्जुनाने त्याग व संन्यास यातील फरक स्पष्ट कळावा म्हणून देवांना प्रश्न केला. त्याचे उत्तर देण्यासाठी श्रीकृष्णांनी जे भाषण केले तोच हा 18वा अध्याय होय. याप्रमाणे एक अध्याय दुसऱ्या अध्यायाच्या उपक्रमाला कारणीभूत होतो. पार्थाने कोणता प्रश्न विचारला ते आता ऐका. 17व्या अध्यायाच्या अखेरचे देवाचे बोलणे ध्यानात घेऊन अर्जुनाने अशी शंका उत्पन्न केली. वस्तुतः तत्वनिश्चयामध्ये अर्जुनाची काही कसर राहिली होती असे नव्हे, पण देव बोलायचे थांबले हे त्याला बरे वाटेना. पोट भरले तरी गायीने, मातेने दूर जाऊ नये असेच वासराला वाटत असते. अनन्य प्रीतीचे हे लक्षण आहे. परमप्रीतीच्या माणसाने आपल्यापाशी निष्कारण बोलावे. त्याला आपण पाहिले तर ते दृष्टीआड होऊ नये. अशी भोग घडत असतानाच भोगाविषयीची इच्छा द्विगुणित होते. खऱ्या प्रेमाची जातच अशी आहे आणि पार्थ तर मूर्तिमंत प्रेम.
म्हणून देव गप्प बसले आहेत हे त्याला बरे वाटेना. एरवी न दिसणारे आपले रूप आरशात जसे पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे, बोलणे, ऐकणे इत्यादी व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या रूपाने अनुभवता येते. मग असा संवाद बंद पडला तर अव्यवहार्य जी ब्रह्मवस्तू त्याचा भोगही बंद पडणार. ते आत्मसुखाच्या भोगाला सोकावलेल्या अर्जुनाला कसे आवडणार? म्हणून त्याग व संन्यास यातील भेद काय असे विचारण्याच्या निमित्ताने अर्जुनाने त्या गीतारूपी वस्त्राची घडी पुन्हा मोडली. हा 18वा अध्याय नसून ही एकाध्यायी गीताच आहे. वासरूच प्यावयास लागले असता गाईला वेळ अवेळ असतो काय? किंवा पान्हा सोडायला तिला कितीसा वेळ लागणार? त्याप्रमाणे गीता समाप्त होण्याच्या वेळी ती मागे पुन्हा उलटवली. गुरु शिष्य संवादात काय घडणार नाही यात आश्चर्य ते काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण आता हे पुरे. अर्जुन भगवंताला म्हणाला, मघाशी केलेली विनंती ध्यानात असावी. अहो महाराज, संन्यास आणि त्याग हे एकाच अर्थाचे शब्द दिसतात. जसे समुदायाला संघात किंवा संघ असे म्हणतात. आमची तर अशी समजूत आहे की त्याग आणि संन्यास या शब्दांनी त्याग या अर्थाचाच बोध होतो. पण त्यांच्या अर्थात जर काही भेद असेल तर देवाने तो स्पष्ट सांगावा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, त्यांचा अर्थ वेगवेगळाच आहे. तथापि अर्जुना, त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे असे तुला वाटावे ते बरोबर आहे असे मीही म्हणतो. या दोन्ही शब्दांचा त्याग हाच निश्चित अर्थ आहे हे खरे, पण त्यांच्यात भेद आहे असे म्हणण्याचे कारण इतकेच खरे. संपूर्णपणे जे कर्म सोडते त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात व कर्तृत्वाभिमान व फलेच्छा यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात. तर कोणत्या कर्माचे फळ टाकावे व कोणते कर्म टाकावे हेही आता स्पष्ट करून सांगतो. लक्ष असू दे. अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे जशी आपोआप उगवतात त्याप्रमाणे बागेतील झाडे व भाताचे पीक आपोआप उत्पन्न होत नाही. जसे पेरल्याशिवाय गवत उगवते तसे भाताचे पीक उगवत नाही. त्याला राब करून पेरावे लागते. किंवा शरीर जरी सहज होते तरी दागिने प्रयत्नाने घडवावे लागतात. तशीच नदी निसर्गता वाहते पण विहीर मात्र खणावी लागते. तसेच नित्य नैमित्तिक कर्म स्वभावताच प्राप्त आहे, पण काम्य कर्म इच्छेच्या अभावी घडत नाही. अथवा ज्या काम्य कर्माची उभारणी फलेच्छाच्या समुदायावर अवलंबून असते, अश्वमेधादी याग ही त्याची स्पष्ट उदाहरणे आहेत. तळी, विहिरी, बागा, धर्मशाळा, इनामगाव, शहरे, वसविणे व आणखीही नाना प्रकारची व्रते अशा या इष्ट व पूर्त कर्मांना केवळ फलाशाच असते व कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटकाच नसते. अर्जुना, देह धारण केल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्याला ना म्हणण्याची जशी सोय नाही किंवा विधिलेख कपाळावरील रेषा जसे काही केल्याने पुसले जात नाही किंवा काळे गोरे पण धुवून नाहीसे होत नाही.